सध्या कॅन्सरबद्दल विविध गैरसमज आहेत. आपण त्या वाक्यामध्ये माहिती सांगाल का? ओके. कसं आहे, कॅन्सरबद्दल एक सगळ्यात महत्त्वाचा जो गैरसमज किंवा जे आम्ही रोजच्या जीवनाचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये बघतो, की सगळ्यांना असं वाटतं की कॅन्सर हा एकच आजार आहे आणि जसं दुसऱ्या पेशंटचा जसा कॅन्सर किंवा त्यांच्या ट्रीटमेंटला जसा त्रास झाला होता किंवा त्या पेशंटचं जसं त्या कॅन्सरची वाढ परत झाली होती किंवा हे सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला पण तसंच होणार आहे. तर खरं बघायला गेलं तर तसं नाही आहे. आज आम्ही बघतो की या 15 वर्षात मी तुम्हाला आता सांगितलं की प्रत्येक पेशंटचा जो कॅन्सर आहे तो वेगळा असतो. त्याची स्टेज वेगळी. आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाचा कॅन्सर हा वेगळा असतो. त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. त्यांचं येणारं आउटकम वेगळं असतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर स्तनाचा जो कर्करोग आहे स्त्रियांमधला हा बऱ्याच अंशी म्हणजे क्युरेबल आहे की जो पूर्णपणे बरा होऊ शकतो. तसंच पुरुषांमध्ये बोलायचं झालं तर प्रॉस्टेट ग्रंथीचे कॅन्सर असतात हे बऱ्याच प्रमाणात पूर्ण बरे होतात. थायरॉइड ग्रंथीचे कॅन्सर हे 100% बरे होतात पेशंट ह्याच्यामध्ये व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर. पण हे मुख्य त्याचं जे आम्हाला जो प्रॉब्लेम येतो की पेशंट थोडंसं उशिरा आमच्याकडे येतात. हे व्हायला नको. जेवढ्या लवकर पेशंट येतील तेवढ्या लवकर त्यांचं निदान होऊन ते पूर्णपणे बरं होण्याची शक्यता बरीच वाढते. दुसरे काही जे गैरसमज आहेत ते म्हणजे की हा कॅन्सर दुसऱ्याला होतो का एका पेशंटकडून दुसऱ्याला? तर तसं बिलकुल होत नाही. हा संसर्गजन्य रोग नाही आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात नाही. म्हणजे बरेचसे पेशंट आम्हाला विचारतात की आम्ही आमच्या नातवंडाबरोबर किंवा मुलांबरोबर खेळलं तर चालेल का? त्यांनी आमची भांडी वापरली तर चालेल का? तर असं बिलकुलच नाही की तो संसर्गजन्य रोग नाही आहे. त्यामुळे अगदी तुम्ही अगदी इव्हन ऑपरेशन झाल्या किंवा तुमची ट्रीटमेंट किमोथेरपीचं रेडिएशन असेल तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर व्यवस्थित राहू शकता, सगळं शेअर करू शकता. काही गैरसमज असे असतात की स्पेसिफिकली जेव्हा आम्ही तुकडा घेतो किंवा बायोप्सी घेतो त्यानंतर काही जणांना असं वाटतं की तुकडा घेतल्यानंतर तो खूप वेगात पसरतो. तर असं नाही आहे. ॲक्च्युली काय होतं की बरेच वेळा जेव्हा आम्ही तुकडा घेतो तेव्हा ऑलरेडी पेशंटला बराचसा त्रास व्हायला लागतो तेव्हा ते पेशंट आमच्याकडे येतात आणि तेव्हा ऑलरेडी त्या कॅन्सरची स्टेज वाढलेली असते आणि तेव्हा नेमकं आम्ही तुकडा घेतल्यानंतर ते अचानक वाढायला लागतात आणि हे म्हणजे आपण म्हणतो ना की कावळा बसल्या आणि तुट्याला जशी गाठ पडते तसं होतं आणि म्हणून हा गैरसमज बऱ्याच प्रमाणात प्रचलित आहे. त्याच्यानंतर गैरसमजांबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच पेशंटला असं वाटतं की काही त्यांचे जे ओळखीचे लोक असतात ते बरीचशी व्यसनं करतात पण त्यांना काही कॅन्सर होत नाही आहे आणि आम्हाला कसं काय झाला म्हणजे हे प्रश्न बऱ्याच पेशंटला असतात. तर त्याच्यासाठी माझं असं म्हणणं असतं की एखाद्या 100 लोकांचा आपण जर विचार केला तर 100 लोक काही व्यसन करत असतील तंबाखू म्हणा किंवा सिगरेट म्हणा किंवा बिडी असेल किंवा दारू असेल तर ह्याचं जर व्यसन असेल 100 लोकांना आणि तर त्यांच्यामध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण साधारण 10 ते 15 पेशंटला कॅन्सर होतं. तेच आपण ज्या व्यसन करत नाही अशा पेशंट जर 100 पेशंट घेतले तर त्यातल्या एखाद्याच पेशंटला कॅन्सर होतो. तर याचा अर्थ जेव्हा तुम्ही एखादं व्यसन करता तर तुमची कॅन्सर होण्याची जी शक्यता असते ती जवळजवळ 8 ते 10 पट वाढते. पण याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनाच कॅन्सर होतो. जरी किती 100 जणांनी व्यसन केलं तरी 80-90 पेशंटला काहीच होत नाही. तर त्यांच्याकडे न बघता आपलं जेव्हा 10 पटीने आपण जेव्हा कॅन्सरची जी शक्यता आहे ती जेव्हा वाढवतो आपण तर ती न वाढवता जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढं आपलं व्यसन बंद करणं किंवा चालूच न करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट